मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 2.1 पाहत होतो. त्यातला क्वेश्चन 1 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आज आपण क्वेश्चन 2 बघणार आहोत. क्वेश्चन 2 काय आहे बघा. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to under root x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. क्वेश्चन पहिल्या टर्म समजावून घ्या. तुम्हाला इक्वेशन ऑफ द कर्व दिलेला आहे, आणखी इक्वेशन ऑफ द लाईन दिलेला आहे. इक्वेशन ऑफ द कर्व काय दिलेला आहे बघा. इक्वेशन ऑफ द कर्व दिलेला आहे y is equal to under root x minus 3. आणखी इक्वेशन ऑफ द लाईन दिलेला आहे. इक्वेशन ऑफ द लाईन 6x plus 3y minus 5 is equal to 0. याला मी 1 असं नाव देतो, आणखी याला मी 2 असं नाव देतो. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे या कर्वची जी टॅन्जंट आहे ती या लाईनला परपेंडिक्युलर आहे. कर्वची जी टॅन्जंट असणार आहे ती 6x plus 3y minus 5 is equal to 0 या लाईनला परपेंडिक्युलर आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिल्यांदा आपण गिवन कर्वचं इक्वेशन जे आहे ते डिफरन्शिएट करूया. म्हणजे डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 with respect to x we get इक्वेशन 1 मी x च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं तर काय होणार बघा. dy by dx is equal to d by dx of under root x minus 3. y ची डेरिव्हेटिव्ह with respect to x dy by dx d by dx of under root x minus 3. नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to इथं बघायचं याला मी तात्पुरतं x मानणार आहे म्हणजे रूट x होणार. रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय असते 1 upon 2 रूट x असते. 1 upon 2 रूट x मात्र x च्या जाग्याला x minus 3 आहे. बरोबर का. याला मी तात्पुरतं x मानलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजेच काय करणार d by dx of x minus 3 लिहिणार. नेक्स्ट स्टेपला dy by dx is equal to 1 upon 2 into under root x minus 3. इथं x ची डेरिव्हेटिव्ह with respect to x 1 मिळणार मायनस 3 ची डेरिव्हेटिव्ह with respect to x काय मिळणार 0 मिळणार. म्हणजे थोडक्यात मला काय मिळालेलं आहे 1 upon 2 into under root x minus 3 मिळालेलं आहे. ठीक आहे. dy by dx ची व्हॅल्यू मला ही मिळालेली आहे. आता इथं लिहितो मी नाव. इक्वेशन ऑफ द लाईन तुम्हाला माहिती आहे काय आहे. इक्वेशन ऑफ द लाईन 6x plus 3y minus 5 is equal to 0 असं इक्वेशन ऑफ द लाईन आहे. इथं इक्वेशन ऑफ द लाईन 6x plus 3y minus 5 is equal to 0. Therefore, slope of the line, लाईनचा जर स्लोप तुम्ही फाइंड आउट केला तर काय असतो बाळांनो मायनस a अपॉन b असतो का. मायनस a अपॉन b. a ची व्हॅल्यू काय आहे इथं थोडक्यात 6 आहे ना. म्हणजे मायनस 6 अपॉन 3 म्हणजे किती मिळालं बाळांनो मायनस 2 मिळालं. म्हणजे स्लोप ऑफ द लाईन मला मायनस 2 मिळालेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे लाईनचं इक्वेशन ax plus by plus c is equal to 0 हे जनरल इक्वेशन ऑफ द लाईन आहे. आणि या लाईनचा स्लोप जर फाइंड आउट करायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे स्लोप फाइंड आउट करण्याचा मायनस a अपॉन b आहे ना फॉर्म्युला. हे बेस माहिती असेल तरच तुम्ही स्लोप ऑफ द लाईन फाइंड आउट करू शकता. हा कन्सेप्ट मी पुसून टाकतो आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की
डीवाय बाय डीएक्स म्हणजे टँजेंटचा स्लोप असतो आणि तुमची टँजेंट या लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे सिन्स the tangent of the curve is perpendicular to the line कुठली लाईन आहे 6x plus 3y minus 5 is equal to 0. तुमच्या कर्वची टँजेंट जी आहे ती लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचे स्लोप्स निगेटिव्ह रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर असतात आणि त्यामुळे मी इथं जागा उपलब्ध करतो. Therefore, slope of the tangent याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -2 चा निगेटिव्ह रेसिप्रोकल काय मिळणार हाफ मिळणार का म्हणजे स्लोप ऑफ द टँजेंट मला मिळालेला आहे हाफ. स्लोप ऑफ द टँजेंट म्हणजेच डीवाय बाय डीएक्स मला मिळालेला आहे हाफ. काय मिळालेला आहे हाफ मिळालेला आहे. डीवाय बाय डीएक्स तुम्ही इथं फाइंड आउट केलेला आहे ते मी तिथं सबस्टिट्यूट करतो. काय डीवाय बाय डीएक्स मिळालेला आहे 1/2 into under root x minus 3 is equal to half. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार 2 into under root x minus 3 is equal to 2 मिळणार बरोबर का. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. नेक्स्ट स्टेपला काय होईल बोथ साइडचं 2 कॅन्सल केलं किंवा बोथ साइडला 2 न डिवाइड केलं तर मला मिळणार रूट x minus 3 is equal to 1. बोथ साइडचा स्क्वेअर केला तर x minus 3 is equal to 1 मिळणार. हे -3 त्या साइडला गेलं तर काय होणार +3 होणार म्हणजे 1 + 3 केलं तर किती मिळणार आहे 4 मिळणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू मला 4 मिळालेली आहे. आता ही जी व्हॅल्यू ही पुसून टाकू का. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ते इक्वेशन ऑफ द कर्व जे आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. पुट x is equal to 4 in y is equal to under root x minus 3. आता y is equal to under root 4 minus 3 x ची व्हॅल्यू 4 बर म्हणजे y is equal to under root 1 म्हणजे y is equal to मला प्लस और -1 मिळू शकतं पण मी पॉझिटिव्ह 1च विचारात घेतलं तरी चालू शकेल. 2 पॉइंट्स फाइंड आउट करू शकताय पण आपण फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू विचारात घेतली. y ची व्हॅल्यू मला काय मिळालेली आहे 1 मिळालेली आहे. Therefore, the point on the curve काय मिळालेलं आहे x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 1 म्हणजे 4,1. पॉइंट ऑन दी कर्व 4,1. ठीक आहे हे तुमचा आन्सर असणार आहे. तुम्हाला पॉइंट ऑन दी कर्व फाइंड आउट करायचा होता तो कसा फाइंड आउट केला लक्षात आलं का राईट. क्वेश्चन नंबर 3 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. फाइंड द पॉइंट ऑन दी कर्व. कर्व वरचा पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y is equal to x³ minus 2x² minus x where the tangents are parallel to 3x minus y plus 1 is equal to 0. आता इथं पहिल्या प्रथम इक्वेशन ऑफ द कर्व दिलेलं आहे ते आधी लिहूया. इक्वेशन ऑफ द कर्व इज काय आहे सांगा y is equal to x³ minus 2x² minus x याला मी 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द लाईन दिलेला आहे. इक्वेशन ऑफ द लाईन इज 3x minus y plus 1
इज इक्वल टू 0, याला मी 2 असं नाव देतो. काय काय केलं लक्षात आलं. आता पहिल्या टर्म कर्व डिफरन्शिएट करून घेऊया. तर डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 with respect to x, we get x च्या रिस्पेक्ट मध्ये कर्व आपण डिफरन्शिएट करू. आता इथं y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ x क्यूब minus 2x square minus x. dy by dx इज इक्वल टू x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय येणार बाळांनो 3x स्क्वेअर येणार मायनस 2 ऍज इट इज ठेवणार. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येते 2x येते. मायनस x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार. dy by dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इक्वेशन ऑफ द लाईन दिलेला आहे. इक्वेशन ऑफ द लाईन काय आहे. इक्वेशन ऑफ द लाईन इज 3x minus y plus 1 is equal to 0. Therefore, slope of the line is equal to काय मिळणार सांगा. स्लोप ऑफ द लाईन मायनस a अपॉन b म्हणजे मायनस 3 अपॉन मायनस 1 म्हणजे काय मिळणार 3 मिळणार का. ठीक आहे. स्लोप ऑफ द लाईन मिळालेला आहे. आता तुमची लाईन जी आहे ती कर्ववरच्या टँजेंटला पॅरलल आहे. बरोबर. इथं सिन्स दी लाईन इज पॅरलल टू दी टँजेंट लाईन जी आहे ती टँजेंटला पॅरलल आहे. देअरफॉर देअर स्लोप्स आर इक्वल. जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात तेव्हा त्यांचे स्लोप्स काय असतात इक्वल असतात. देअरफॉर देअर स्लोप्स आर इक्वल. त्यांचे स्लोप्स इक्वल असणार आहेत. जेव्हा टँजेंट्स पॅरलल असतात तेव्हा स्लोप्स काय असतात इक्वल असतात. इथं जागा उपलब्ध करू का. मग आता लाईनचा स्लोप जर 3 येत असेल तर टँजेंटचा स्लोप सुद्धा किती येणार आहे 3 येणार आहे कारण त्यांचे स्लोप्स इक्वल आहेत. देअरफॉर स्लोप ऑफ दी टँजेंट इज इक्वल टू 3 मिळणार. आपण स्लोप ऑफ दी टँजेंट काढलेला आहे म्हणजे dy बाय dx काढलेला आहे. स्लोप ऑफ दी टँजेंट म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 3 मिळणार आहे. dy बाय dx इज इक्वल टू काय मिळालं 3 मिळालं. आता बघा dy बाय dx तुम्ही इथं फाइंड आउट केलेला आहे. किती आहे 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 3 म्हणजेच 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 इज इक्वल टू 0 होणार. कारण हे मायनस 1 हे प्लस 3 इकडे आलं तर मायनस 3 होणार. मायनस 1 आणखी मायनस 3 मायनस 4 होणार. आता इथं स्कूल लेवलचा कन्सेप्ट यूज करायचा. हे मला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे आणि ते सॉल्व्ह करायचं आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं बघायचं प्रॉडक्ट आला पाहिजे मायनस 12 आणि सम आली पाहिजे मायनस 4. असे नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर मायनस 6 आणखी 2 प्रॉडक्ट घ्या मायनस 12 येतो आहे. सम घ्या मायनस 4 येते. म्हणजे मिडल टर्म तुम्ही स्प्लिट करणार 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2x मायनस 4 इज इक्वल टू 0. मिडल टर्म तुम्ही स्प्लिट केली. आता नेक्स्ट स्टेपला हा माझा फर्स्ट ग्रुप असेल हा माझा सेकंड ग्रुप असेल. फर्स्ट ग्रुप मधून 3x कॉमन निघेल ब्रॅकेट मध्ये राहणार x मायनस 2. सेकंड ग्रुप मधून 2 कॉमन निघेल ब्रॅकेट मध्ये राहणार x मायनस 2 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेट मध्ये x मायनस 2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे बेसिक तुम्हाला येत आहे. हे पुसून टाकू का इकडचं. आता
नेक्स्ट काय होणार बघा, x minus 2 is equal to 0 or 3x plus 2 is equal to 0. म्हणजे x is equal to 2 मिळणार, कारण हे -2 त्या साईडला गेलं, +2 झालं, or x is equal to -2/3 मिळणार, -2/3 मिळणार. म्हणजे x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. ही जी व्हॅल्यू आलेली आहे त्या इक्वेशन 1 मध्ये म्हणजे कर्वच्या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट मी पहिल्या तर x is equal to 2 विचारात घेतो. पुट x is equal to 2 इन इक्वेशन, कर्वचं इक्वेशन काय आहे बघा, y is equal to x³ minus 2x² minus x. म्हणजेच y is equal to 2³ minus 2 into 2² minus 2. म्हणजे y is equal to 2 चा क्यूब केला तर किती येतो, 8 येतो. 2² केलं तर 4 येणार, 4 into 2 केलं तर 8 येणार, -8 -2 +8 -8 कॅन्सल झालं तर y is equal to किती मिळालं. Therefore फर्स्ट पॉइंट ऑन दी कर्व, पहिला पॉइंट आपण मिळवलेला आहे. फर्स्ट पॉइंट ऑन दी कर्व किंवा पॉइंट ऑन दी कर्व, x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू सुद्धा काय मिळालेली आहे, -2 मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू -2 मिळाली. म्हणजे 2, -2 हा पहिला पॉइंट कर्व वरचा तुम्ही फाइंड आउट केला. आता दुसरा पॉइंट जर फाइंड आउट करायचा असेल तर जागा उपलब्ध करू का? दुसरा पॉइंट जर फाइंड आउट करायचा असेल, सेकंड पॉइंट म्हणतो काय तर, सेकंड पॉइंट ऑन दी कर्व, कर्ववरचा दुसरा एखादा पॉइंट आपण फाइंड आउट करतो आहे. काय करणार, पुट x is equal to -2/3 इन कुठल्या इक्वेशन मध्ये, इन इक्वेशन y is equal to x³ minus 2x² minus x. या इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करणार आहात. तर आता काय होणार बघा, y is equal to -2/3 whole cube minus 2 into -2/3 whole square minus 2/3. x ची व्हॅल्यू -2/3 पुट केली. आता निगेटिव्ह नंबरचा क्यूब केला तर निगेटिव्ह आन्सर मिळतं, -8/27 मिळणार. हे मायनस आहे मात्र स्क्वेअर केला तर ते पॉझिटिव्ह होतं, -2 into 4/9 येणार. हे मायनस मायनस +2/3 येणार. नेक्स्ट स्टेपला y is equal to -8/27 हे किती येणार बाळांनो, -8/9 +2/3. ठीक आहे. आता इथे डिनॉमिनेटर्स इक्वल नाहीत. डिनॉमिनेटर्स इक्वल होण्यासाठी काय काय करतो बघा, y is equal to -8/27 मायनस एलसीएम घेतला तर 27 येतो. मग 27 होण्यासाठी याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे किती येणार, 3 into 8 केल्यानंतर 24 येतं का, /27 प्लस इथं 9 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे म्हणजे 18/27. आता इथं जागा उपलब्ध करतो. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का, y is equal to -8 -24 +18/27. म्हणजे y is equal to किती येणार बघा, हे -24 +18 करा किती येतं, -6 -6 आणखी -8 -14/27. आणखीन कशाने डिवाइड होतं का, याला काय शॉर्ट फॉर्म देता येतो का, नाही. Therefore the second point म्हणूया, second point on the curve काय मिळणार सांगा. सेकंड पॉइंट ऑन दी कर्व, x ची व्हॅल्यू -2/3 असताना y ची व्हॅल्यू -14/27 येणार आहे.
ठीक आहे. पॉइंट्स ऑन दी कर्व मिळाले का? पाहिजे तर फायनल आन्सर तुम्ही लिहा. पॉइंट्स ऑन दी कर्व 2, -2 and -2/3, -14/27. Question number 5. Find the equation of the normal. Find the equation of the normal to the curve 3x square minus y square is equal to 8, which are parallel to the line, कुठल्या लाईनला पॅरलल आहे? x plus 3y is equal to 4. ठीक है. Question number 5. Find the equation of the normal to the curve 3x square minus y square is equal to 8, which are parallel to the line x plus 3y is equal to 4. Question मध्ये आपल्याला विचारलेलं आहे इक्वेशन ऑफ द नॉर्मल. इक्वेशन ऑफ द कर्व दिलेला आहे. इक्वेशन ऑफ द कर्व काय दिलेला आहे बघा. इक्वेशन ऑफ द कर्व इज 3x square minus y square is equal to 8. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द लाईन दिलेला आहे. इक्वेशन ऑफ द लाईन इज x plus 3y is equal to 4. याला मी 1 असं नाव दिलं, याला मी 2 असं नाव दिलं. तुमचा नॉर्मल या लाईनला पॅरलल आहे. तुमचा नॉर्मल या लाईनला पॅरलल आहे. मी आता पहिल्यांदा इक्वेशन ऑफ द कर्व डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x च्या रिस्पेक्ट मध्ये मी डिफरन्शिएट करतो. तर d by dx ऑफ 3x square minus y square is equal to d by dx of 8. आता 3 as it is ठेवणार. x square ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 2x येणार, मायनस या y ला तात्पुरतं x मानलं तर x स्क्वेअर होणार. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x असते, म्हणजे इथे येणार आहे ते 2y येणार. याला मी तात्पुरतं x मानलं म्हणून dy by dx इज इक्वल टू काय मिळणार? 0 मिळणार. आता हे 6x minus 2y dy by dx is equal to 0. म्हणजेच आता नेक्स्ट स्टेपला मी इथं लिहितो dy by dx is equal to minus 6x upon 2y येणार, minus 2y. कारण हे प्लस 6x होतं, त्या साईडला जाऊन काय होणार? minus 6x होणार. हे minus 2y इंटू होतं, तिकडे जाऊन डिवाइड झालं. म्हणजेच dy by dx is equal to इथं मायनस मायनस कॅन्सल होणार. 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे 3x अपॉन y राहणार. 3x अपॉन y. dy by dx मला 3x अपॉन y मिळाले. हे जे मिळालेलं आहे ते स्लोप ऑफ द टँजेंट मिळालेला आहे. हा जो काय आहे, हा काय आहे? स्लोप ऑफ द टँजेंट आहे. Therefore, slope of the tangent is 3x upon y. काय मिळालेलं आहे? 3x upon y. Therefore, slope of the normal काढत असताना तुम्ही dy by dx चा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेताय, बरोबर का? कारण टँजेंट आणि नॉर्मल परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल काय मिळणार सांगा? मायनस y अपॉन 3x. स्लोप ऑफ द नॉर्मल इज इक्वल टू मायनस y अपॉन 3x मिळणार आहे. आता याच्या नंतरचा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा, इकडचं पुसून टाकू का?
ही साईड जाऊ दे, लाईन पाहिजे आहे पण जाऊ दे आता पुसून टाकते. सगळ्या बाळांचं लक्ष असेल तर इक्वेशन ऑफ द लाईन तुम्हाला दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ द लाईन काय आहे सांगा? x plus 3y is equal to 4. Therefore, slope of the line काय मिळणार सांगा? स्लोप ऑफ द लाईन मायनस a अपॉन b म्हणजे -1 अपॉन 3 मिळाला. -1/3 मिळालेला आहे. ठीक आहे. आता इथं सिन्स दी line is parallel to the normal. लाईन कुणाला पॅरलल आहे? नॉर्मलला पॅरलल आहे. कारण नॉर्मल इज पॅरलल टू दी लाईन म्हटलेला आहे. नॉर्मल लाईनला पॅरलल आहे काय, आणि लाईन नॉर्मलला पॅरलल, दोन्हीचा अर्थ एकच ना. सिन्स दी लाईन इज पॅरलल टू दी नॉर्मल, therefore their slopes are equal. त्यांचे स्लोप्स इक्वल असणार आहे, पॅरलल आहेत म्हणजेच स्लोप ऑफ द नॉर्मल इज इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन. बरोबर का? स्लोप ऑफ द नॉर्मल काय आहे? -y/3x इज इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन काय आहे? -1/3. दोन्हीकडचं मायनस मायनस कॅन्सल करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3y इज इक्वल टू काय मिळालं? 3x. म्हणजे y इज इक्वल टू काय मिळालं? x मिळालेला आहे. y इज इक्वल टू x मिळालेला आहे. बघा, y इज इक्वल टू x किंवा x इज इक्वल टू y, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ठीक आहे. आता हे पुसून टाकू का? जाऊ दे का? नॉर्मलचा स्लोप लक्षात ठेवा किती मिळालेला आहे. तर लाईनचा स्लोप आणखी नॉर्मलचा स्लोप इक्वल आहे, म्हणजे -1/3 नॉर्मलचा स्लोप आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ही x इज इक्वल टू y मिळालेला आहे. y ची व्हॅल्यू कर्वच्या इक्वेशन मध्ये भरूया. पुट y इज इक्वल टू x इन इक्वेशन 3x² - y² इज इक्वल टू 8. आता 3x² मायनस y² y च्या ठिकाणी x भरणार, x² इज इक्वल टू 8 म्हणजेच 2x² इज इक्वल टू 8 म्हणजे x² इज इक्वल टू 4 मिळाला. म्हणजे x इज इक्वल टू +or-2 मिळाला. x ची व्हॅल्यू काय मिळाली? +or-2. पुट x इज इक्वल टू +or-2 इन y इज इक्वल टू x. y इज इक्वल टू x या इक्वेशन मध्ये मी x ची व्हॅल्यू भरली तर y इज इक्वल टू मला मिळालेला आहे +or-2. याचा अर्थ therefore the points on the curve are काय काय मिळणार बघा. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 2, 2 किंवा -2, -2 असे पॉइंट्स ऑन दी कर्व मिळाले. आता तुम्हाला स्लोप ऑफ दी नॉर्मल माहिती आहे आणि पॉइंट्स ऑन दी नॉर्मल पण माहिती आहे. हे पुसून टाकू का? बघा आता सगळ्यांचं लक्ष आहे का? इथं मी इक्वेशन ऑफ दी नॉर्मल मिळवणार आहे. इक्वेशन ऑफ दी नॉर्मल इज y minus y1 is equal to -1/dy/dx into x minus x1 असतं. y मायनस कुठल्या पॉइंटला काढूया? इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट 2,2 ला काढूया. ऍट 2,2 आता y1 ची व्हॅल्यू 2 असणार आहे इज इक्वल टू हे स्लोप ऑफ द नॉर्मल तुम्हाला मिळाला होता. किती मिळाला होता? -1/3 मिळाला होता ना. x minus x1 म्हणजे x minus 2. आता हे 3 तर डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय. 3 into y minus 2
इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 2. आता 3y मायनस 6 इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 2. आता हे एक्स प्लस 3y मायनस 6 मायनस 2 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 3y मायनस 8 इज इक्वल टू 0. हे पहिलं इक्वेशन ऑफ द नॉर्मल मिळालं. कुठल्या पॉइंटला? 2,2 पॉइंट. ते पुसून टाकू. आता बघा आपल्याला इक्वेशन ऑफ द नॉर्मल at -2, -2. तुम्हाला माहिती आहे y मायनस y1 इज इक्वल टू -1 अपॉन dy बाय dx x मायनस x1. y मायनस ऑफ -2 इज इक्वल टू -1 बाय 3. स्लोप ऑफ द नॉर्मल आहे हा -1 बाय 3 मिळालेला आहे आपल्याला. आणखी हा x मायनस ऑफ -2 लिहिणार म्हणजे हे y प्लस 2 इज इक्वल टू, आता 3 इथं डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 2 मायनस ऑफ एक्स प्लस 2. 3y प्लस 6 इज इक्वल टू मायनस एक्स मायनस 2. x प्लस 3y प्लस 6 प्लस 2 इज इक्वल टू 0. x प्लस 3y प्लस 8 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट -2, -2. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. इफ द लाइन y इज इक्वल टू 4x minus 5 touches the curve y square is equal to ax cube plus b at point 2, 3 find a and b. या ठिकाणी इक्वेशन ऑफ द लाइन दिलेला आहे, इक्वेशन ऑफ द कर्व दिलेला आहे आणि ही लाइन या कर्वला 2, 3 या पॉइंट मध्ये टच करते आहे असं पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. याचा अर्थ लाईनचा स्लोप आणि कर्वचा स्लोप इक्वल असणार आहे त्या पॉइंटच्या ठिकाणी. ठीक आहे. कर्वचा स्लोप नाही, कर्वच्या टँजेंटचा स्लोप. लाईनचा कर्व आणि कर्वच्या टँजेंटचा स्लोप इक्वल असणार आहे. ही लाईन टच करते या कर्वला या पॉइंटच्या ठिकाणी, याचा अर्थ ही लाईन या पॉइंटच्या ठिकाणी त्याची टँजेंट आहे असा त्याचा सिंपल मीनिंग निघतो. त्यामुळे टँजेंटचा स्लोप आणखी लाईनचा स्लोप इक्वल असणार. पहिल्या तर आपण इक्वेशन ऑफ द कर्व लिहू. इक्वेशन ऑफ द कर्व इज काय आहे सांगा. y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b आहे. मी आता हे डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं. y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 2y into dy by dx 2y into dy by dx is equal to a constant as it is लिहिलं. x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर येणार आहे. x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3x स्क्वेअर प्लस b कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. आता इथं dy by dx is equal to 3ax square upon 2y अपॉन 2y येणार. तर हे 2y इंटू होतं ते डिवाइड झालं. आता dy बाय dx ऍट 2, 3 कर्ववरचा पॉइंट दिलेला आहे 2, 3 म्हणजे 3 इंटू a x ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3 तर y ची व्हॅल्यू 3 बनली. आता हे 3 कॅन्सल झालं, हे 2 आणि या स्क्वेअर मधलं 2 कॅन्सल झालं तर मला मिळतं आहे 2 बरोबर. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द लाईन काय आहे सांगा. इक्वेशन ऑफ द लाईन y इज इक्वल टू 4x minus 5. Therefore
slope of the line is equal to 4. कारण y is equal to mx plus c हे जर लाईनचं इक्वेशन असेल तर या m ला आपण स्लोप म्हणतो आहे. म्हणजे y is equal to 4x minus 5 या लाईनचा स्लोप काय मिळणार आहे? 4 मिळणार आहे. आता इथं since the line y is equal to 4x minus 5 touches the curve y square is equal to ax square plus b at the point 2, 3. Therefore their slopes are equal. त्यांचे स्लोप्स काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. याचा अर्थ 2a is equal to 4 मिळणार. Therefore a is equal to 2 मिळालेला आहे. a ची व्हॅल्यू मला काय मिळालेली आहे? 2 मिळालेली आहे. हे पुसून टाकू. नाव तुम्हाला एक आन्सर मिळालेला आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची होती, त्यापैकी एक आन्सर मिळालेला आहे. पुट a is equal to 2 in इक्वेशन, म्हणजेच y square is equal to a ची व्हॅल्यू 2 ठेवणार, x cube as it is ठेवणार, प्लस b as it is ठेवणार. म्हणजेच आता y square is equal to 2x cube plus b मिळालं. but point 2, 3 lies on the curve हा जो पॉइंट आहे 2, 3 हा कर्व वरचा पॉइंट आहे. याचा अर्थ x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 3 आपण इथं पुट करू शकतो. therefore 3 square is equal to 2 into 2 cube plus b मिळणार. बरोबर का? इथं x ची व्हॅल्यू 2 भरलेली आहे आणि y ची व्हॅल्यू 3 भरलेली आहे. आता y स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती मिळणार? 2 into 2 क्यूब किती मिळणार? प्लस b म्हणजे 9 is equal to 16 plus b. म्हणजेच 9 minus 16 is equal to b. म्हणजे b ची व्हॅल्यू किती मिळाली बाळांनो? a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, ती केली का? कशी मिळाली लक्षात आलं? राईट डाऊन. तर बाळांनो आज आपण इथं थांबू. या एक्सरसाइजचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.